कापसाचे दर 8,000चा टप्पा कधी गाठणार? COCPC अर्थात कमिटी ऑन कॉटन प्रोडक्शन अँड कन्झम्पशन, उत्पादन आणि वापर समिती जे भारताची, त्यांनी काय अंदाज वर्तवलेला आहे? CAI आहे, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया, यांनी उत्पादनाचा अंदाज काय आहे? मागच्या वर्षी तुलनेत यावर्षी किती घट झालेली उत्पादनात? आयात शुल्काचा काय फायदा होऊ शकतो? त्याचबरोबर शेतकऱ्यांना कापूस कधी विकावा, हमी भाव काय आहे, अशी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. आता पहिला मुद्दा जाणून घेऊयात की सुरुवातीला आवक कापसाची का वाढली. त्याचं कारण असं आहे की मागच्या वर्षी शेतकऱ्याची दिशाभूल झाली. 8-9 हजार रुपये क्विंटल भाव असताना शेतकऱ्यांनी तो कापूस विकला नाही आणि मग नंतर 7,000 रुपयांनी विकण्याची वेळ आली. त्यामुळे शेतकरी यावर्षी लवकर कापूस विकताना दिसत आहेत. म्हणून सध्या बाजारामध्ये आवक वाढलेली आहे आणि त्या आवकेमुळे सुद्धा भाव पडलेले आहेत. हे सुद्धा एक त्या भाव पडण्याचं सध्याचं हमी भावाजवळ जो भाव खेळतोय त्याचं एक कारण आहे. यावर्षी उत्पादनात घट आहे तरी सुद्धा तेजी का नाही, तर याचं कारण असं आहे की यावर्षीचा हमी भाव जो आहे 7,020 रुपये आहे. हमी भावाच्या भोवताल कापूस त्या ठिकाणी विकतो आहे. 6,800 ते 7,200च्या दरम्यान कापूस त्या ठिकाणी विक्री होत आहे. उद्योग तोट्यात आहे म्हणून कापूस बाजारात मंदी आहे, अशा पद्धतीच्या अफवा शेतकऱ्यांमध्ये पसरवल्या जातात. परंतु ते जरी असलं तरी मी आधीच तुम्हाला सांगितलं, आवक वाढली, त्या आवकेमुळे सध्या दर वाढायला तयार नाहीयेत अशी परिस्थिती आहे. आणि कृत्रिमरित्या सुद्धा व्यापार धार्जिना देश झालाय आपला. कृषी प्रधान किंवा शेतकऱ्यांच्या बाजूचा देश नाहीये हा, फक्त नावाला कृषी प्रधान आहे आणि इथं व्यापाऱ्यांचीच चालतंय सगळं. आणि त्यांच्यानुसारच सध्या शेतकऱ्याचा माल त्यांच्या घशात घालून घ्यायचा आणि त्यांच्या घशात माल गेला की आपोआप त्यांचे दर वाढायला लागतात. यावर्षीचा उत्पादन अंदाज बघू आपण. पहिले तुम्हाला मी सांगतो, COCPC जी म्हणजे अर्थात कापूस उत्पादन आणि वापर समिती जी आहे भारताची, त्यांनी 316 लाख गाठी उत्पादन होतील असा अंदाज वर्तवलेला आहे. त्यानंतर CAI जे आहे त्यांनी 295 लाख गाठी होतील असा त्या ठिकाणी अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. मागच्या वर्षी त्यांनी 344 लाख गाठी उत्पादन होण्याचा सुरुवातीला अंदाज वर्तवला आणि त्याचा सुद्धा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. परंतु यावर्षी मागच्या त्यांच्यावर खूप टीका झाली CAI वर, म्हणून यावर्षी कदाचित ते जरा लायकीत आलेत आणि त्यांनी 295 लाख गाठी, जो त्याच्यापेक्षा सुद्धा कमी उत्पादन आहे पण तो सुद्धा त्यांनी वाढीवच आहे, कारण की हे CAI वगैरे हे सरकारला आणि व्यापार धार्जिनेच आहेत. त्यानंतर मागच्या वर्षीच्या तुलनेत उत्पादनात घट आहे म्हणजे उत्पादन कमी झालं. उत्पादन कमी झालं म्हणजे अनेक अभ्यासक जे सांगतात की मागच्या 15 वर्षातील उत्पादनात सर्वाधिक घट यावर्षी आपल्याला दिसते आहे. हमी भाव काय आहे, तर हमी भाव 7,020 इतका आहे. त्यानंतर आयात शुल्क, इम्पोर्ट ड्युटी जी आहे ती 11% आहे. त्यामुळं आयात होण्याचे काही चान्सेस नाही आहेत, त्यामुळे आयात झाली नाही. याचा अर्थ काय आहे की देशांतर्गत वापर जर चांगला झाला तर पुढच्या महिन्यामध्ये किंवा येत्या काही दिवसामध्ये चित्र बदलू शकतं. आता मी पहिल्यांदा किंवा थंबनेलमध्ये वापर केलेला आहे 8,000 भाव कधी होऊ शकतात, तर 8,000 भाव होण्यासाठी आपल्याला जानेवारी-फेब्रुवारीची वाट बघावं लागू शकते आणि त्याच्यामध्ये जर काही बदल झाले तर आपण त्याच्यामध्ये अपडेट देऊ. वायदेबंदी कापसावर लादलेली सरकारनं नाहीये, वायदे कापसाचे सुरू आहेत, त्याचा सुद्धा एक फायदा आपल्याला होऊ शकतो. सध्याचा आवकेचा विचार केला तर जानेवारीमध्ये दर वाढू शकतात. 500-1000 रुपयाची त्या ठिकाणी आपल्याला तेजी बघायला मिळू शकते. पण सध्या काय झालेलं आहे, मोठ्या प्रमाणात मार्केटला आवक वाढली, ती आवक वाढल्यामुळं दर घटलेले आहेत. जेव्हा मार्केटमधली आवक कमी होईल आणि वापरासाठीचा कापूस लागेल त्यावेळेस कदाचित दर वाढू शकतात. परंतु जर असं ढोबळमानानं सांगायचं म्हटलं तर कापसाच्या भावामध्ये गरजवंतांनी थांबू नये, गरजवंतांनी कापूस लगेच विकायला हरकत नाही. फार झालं तर 500-1000 रुपयाची पुढच्या 1-2 महिन्यामध्ये त्या ठिकाणी तेजी येऊ शकते. हा तुम्ही अंदाज त्या ठिकाणी लक्षामध्ये घ्या. त्यानंतरचं आहे आंतरराष्ट्रीय उत्पादन. तर आंतरराष्ट्रीय उत्पादनामध्ये चीन आहे, अमेरिका आहे, भारत हे मुख्य आहेत. तर या तीनही देशांमधलं उत्पादन त्या ठिकाणी घटलेलं आहे. पाकिस्तान आणि अजून 1-2 देश आहेत की त्यांच्यामध्ये उत्पादन जरा बऱ्यापैकी आले. म्हणजे आंतरराष्ट्रीयचा जर विचार केला आपण तर ते सुद्धा उत्पादनामध्ये घटच त्या ठिकाणी दिसत आहे. मग मुळामध्ये काय असतं माहिती आहे का की सरकार असेल किंवा व्यापारी असेल यांच्या बाजूचेच निर्णय या ज्या संस्था आहेत काही त्यांच्याकडनं घेतल्या जातात. मग ती तुमची SEBI असेल, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, त्यानंतर तुमचं CAI असेल, तुमचं म्हणजे CAI ही प्रायव्हेट संस्था झाली एक, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया. त्यानंतर आता आपली भारताची COCPC ही जी संस्था आहे ती या माध्यमातून जे उत्पादनाचे आकडे दिले जातात. आता COCPC ही भारतीय संस्था आहे, त्यांनी उत्पादनाचा आकडा काय दिलेला आहे तर त्या ठिकाणी त्यांनी 316 लाख गाठी उत्पादन होईल. पण त्याच ठिकाणी CAI काय म्हणते 295 लाख गाठी उत्पादन होईल. पण यांचे जे उत्पादनाचे आकडे आहेत हे पुढे चालून आता कमी कमी होत जातात. मग माझं म्हणणं आहे सुरुवातीला जर तुम्ही प्रॉपर आकडा जर सांगितला आणि उत्पादनामध्ये घट जर मोठ्या प्रमाणात दिसली तर त्याचा थेट शेतकऱ्याला फायदा होतो, परंतु ते असं करत नाहीत. आता मी तुम्हाला मागच्या वर्षीचं गणित सांगतो. यांनी काय केलं, सप्टेंबर 2022 मध्ये CAI नं 344 लाख गाठी उत्पादन होईल असं सांगितलं आणि ऍक्च्युअल उत्पादन झालं किती, तर उत्पादन झालं 318 लाख गाठी. म्हणजेच काय झालं, तुम्ही
विनाकारण 25-30 लाख गाठी जास्त सांगितलं आणि त्याचा थेट फायदा शेतकऱ्याला बसला. म्हणून हे जे CAI आहे याच्यावर सरकारचा सुद्धा वचक असला पाहिजे आणि यांनी जर अशी चुकीचे अंदाज जर फिरवलेत, शेतकऱ्याची माती त्यामध्ये होते. म्हणून या कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्याला सजग होणं, सचेतन होणं आणि या सगळ्या गोष्टी समजून घेणं हे तितकं महत्वाचं आहे. आणि म्हणून यावर्षीचा जो अंदाज आहे ते आता जो भारताची जी समिती आहे त्यांनी 316 लाख गाठीचा अंदाज दिलाय आणि CAI ना 295 लाख गाठीचा अंदाज दिलाय. तुम्हाला सांगतो हा अंदाज जानेवारी-फेब्रुवारीच्या दरम्यान बदलल्याशिवाय राहणार नाही आणि तो अंदाज अजून मागे येणार आहे. म्हणून आता शेतकऱ्यांनी कधी विकावं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. तर शेतकऱ्यांनी सध्याचा जो भाव मिळतोय त्या भावानं ज्यांना गरज आहे त्यांनी विकायला हरकत नाही. आणि ज्यांच्याकडे म्हणजे काय, एक महत्वाचा मुद्दा लक्षामध्ये घ्या की हमी भाव जो आहे 7,020 रुपयाचा त्याच्या आत तर कापूस विकला जाणार नाही, त्याच्या बाहेरच विकला जाईल. मग ज्यांना गरज आहे त्यांनी आता विकायला हरकत नाही आणि ज्यांना भाववाढीची अपेक्षा आहे त्यांनीही लक्षात घ्या की सध्या कापूस हमी भावाजवळ विकला जातोय, त्यामुळे हमी भावाच्या आत तो जाऊ शकत नाही. आणि म्हणून जर 8,000ची वाट तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये दिशाभूल करण्याची कुठलीच गोष्ट नाही. तुम्हाला मी क्लिअर समजून सांगितलंय आणि जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत आपण तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचवत राहणार आहोत. व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून सांगा. अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा. तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो. आपला ज्ञानेश्वर खरात पाटील. धन्यवाद.